अभ्यास केला तर नक्कीच कुठेच काही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर असा तुम्ही पद्धतीने जर अभ्यास केलात तर काय लेकरांनो, असा जर अभ्यास केलात तर इट इज वाटिंग अवघड बट असिंग लय लय सोपं. म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला अवघड वाटत असतात त्या खरंच खूप सोप्या, सरळ आणि साध्या असतात. ही बाब तुमच्या नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आजच्या ह्या एनर्जी कन्झर्वेशन ऑडिट ह्या सब्जेक्टच्या एक शॉर्टकट. मी तुम्हाला एनर्जी कन्झर्वेशन बद्दल 2 मिनिटांमध्ये काही गोष्टी शेअर करणार आहे. तर एनर्जी कन्झर्वेशन काय मित्रांनो, कन्झर्वेशन मीन्स रिड्यूस द अननेसेसरी ग्रोथ ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इन अवर डे टू डे लाईफ. बरोबर आहे. ह्याचं सोपं आणि सरळ साधं एक्झाम्पल तुम्ही कधी ना कधी कुठेतरी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये पाहिलं असेल. काय ऍडव्हर्टाइजमेंट पाहिली तर आठवतंय, कुणीतरी एखाद्या रूम मध्ये जर फॅन आणि ट्यूब लाईट किंवा बल्ब जर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जर चालू करून गेले असतील तर आपल्यापैकी जे आई वडील आहेत ते येतात आणि काय करतात लेकरांनो, स्विच ऑफ करतात. बरोबर आहे. ह्याचा अर्थ काय रे, की त्या वेळेस त्या रूम मध्ये किंवा त्या हॉलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर नव्हता, म्हणजे तो अननेसेसरी यूज होता. आणि ह्या अशा अननेसेसरी यूजलाच आपण काय केलं लेकरांनो, रिड्यूस केलेलं आहे. आणि ह्यालाच आपण एनर्जी कन्झर्वेशन म्हणतोय. बरोबर आहे. येस सर. मग एनर्जी कन्झर्वेशन कसं करायचंय, तर एनर्जी कन्झर्वेशन करायचं लेकरांनो 2 शब्दांवरून. 2 शब्दावरून कसं करणार, की एनर्जी कन्झर्वेशन आपल्याला करायचंय. एनर्जी कन्झर्वेशन आपल्याला करायचंय इको फ्रेंडली. एनर्जी कन्झर्वेशन आपल्याला करायचंय इको फ्रेंडली. अँड द सेकंड वर्ड इज नथिंग बट इकॉनॉमिकली. येस, एनर्जी कन्झर्वेशन कसं करायचंय, इको फ्रेंडली अँड इकॉनॉमिकली. येस ऑर नो. येस. तरच तुम्ही हा सब्जेक्ट खरंच चांगल्या पद्धतीने शिकलात, ह्यावरून ते व्यक्त होईल. ठीक आहे. तर लेकरांनो, त्याचबरोबर तुम्हाला 3 R वरती, 3 R वरती सुद्धा तुम्हाला खूप जास्त लक्ष द्यायचंय. 3 R काय आहे, तर एनर्जी कन्झर्वेशन ऑडिट मध्ये सगळ्यात जास्त, ठीक आहे, कुठल्याही चॅप्टर मध्ये जेव्हा आपण डिस्कशन करतोय तेव्हा ह्या 3 R वरच इम्पॉर्टन्स देणार आहे. ठीक आहे. तुम्ही विचार करत असाल सर 3 R, सो 3 R म्हणजे काय बाळांनो, बघा 3 R म्हणजे रिड्यूस, त्याच्यानंतर रियूज आणि शेवटचं आहे बाळांनो रिसायकल. ठीक आहे. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. जिथे अननेसेसरी गरज नसेल त्या ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत, इलेक्ट्रिकल एनर्जीचा जो वापर आहे त्या वापरला तुम्ही रिड्यूस करू शकता. बरोबर आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या वेस्टेज जात आहेत, ज्या अननेसेसरी यूज मध्ये येत नाहीयेत, त्या गोष्टीला तुम्ही रियूज करू शकता. त्याचबरोबर त्याला रिसायकल सुद्धा करू शकता. मग ह्या गोष्टी वारंवार केल्यामुळे काय होईल लेकरांनो, तर एनर्जी इफिशियन्सी इम्प्रूव्ह होईल. बरोबर आहे. कारण जेवढे लॉसेस कमी होणार आहेत तेवढेच एनर्जी इफिशियन्सी काय होणार आहे बाळांनो, इम्प्रूव्ह होणार आहे. बरोबर आहे. येस. क्लिअर. मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढी जास्त तुम्ही एनर्जी इफिशियन्सी वाढवणार आहात, एनर्जी जेवढी जास्त तुम्ही इम्प्रूव्ह करणार आहात, तेवढे लॉसेस कमी होणार आहेत. म्हणजे डेफिनेटली थोड्या प्रमाणात का होईना बट एनर्जी कन्झर्वेशन तुम्ही करताय हे यावरून नक्कीच सिद्ध होईल. एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, ती म्हणजे लेकरांनो, थेंबे थेंबे तळे साचे. कुठल्याही गोष्टीचं मोठ्या गोष्टीमध्ये रूपांतर हे छोट्या छोट्या गोष्टीपासून, छोट्या छोट्या पार्टिकल्स पासूनच होत असतं बाळांनो. ठीक आहे. त्याचप्रमाणे आयुष्यात कुठलीही गोष्ट मोठी करायची असेल तर त्या मोठ्या गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्या गोष्टीपासूनच होते. हे आपण आपल्या लहानपणापासूनच पाहत आलोय, शिकत आलोय. बरोबर आहे. हो का नाही? येस सर. ठीक आहे. मग इथपर्यंत कळालं तुम्हाला की मोस्टली एनर्जी कन्झर्वेशन करायचे इको फ्रेंडली आणि इकॉनॉमिकली. त्याचबरोबर 3 R सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. क्लिअर. तर सब्जेक्ट कोड तर इंटरेस्टिंग कळालाच आहे. 316, 327. नक्कीच सर, आता नाही विसरणार आम्ही. जरी 3, 3, 1 इन्क्रीमेंट करा, 6ला 1 ने इन्क्रीमेंट करा, तर डेफिनेटली या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट कोड दिसेल. ठीक आहे. तर पहा लेकरांनो, त्यानंतर आपण येस विनीत ट्युटोरियल ह्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती येस यामध्ये आपण बऱ्याच गोष्टीचं तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. काय काय गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत लेकरांनो, ज्या कोर्सेस तुम्ही परचेस करणार आहात त्या कोर्सेस मध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टीचं डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे. काय काय प्रोव्हाइड करतोय,
फर्स्ट आहे बाळांनो, रेकॉर्डेड लेक्चर ऑफ कम्प्लीट सिलेबस. जे प्रत्येक चॅप्टर वाईज किंवा प्रत्येक युनिट वाईज आम्ही रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत. आणि जर त्या रेकॉर्डेड बॅचेस मध्ये कुठे काही तुम्हाला डाऊट येत असेल, कुठे काही अडचण येत असेल, तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला तिथे कमेंट करू शकता आणि त्याचं एक्सप्लेनेशन आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डेफिनेटली प्रोव्हाइड करून देऊ. त्याचबरोबर लेकरांनो, जेवढा काही आपला हा कम्प्लीट सिलेबस होणार आहे, त्या कम्प्लीट सिलेबस वरती आम्ही परत रिव्हिजन क्रॅश कोर्स बनवणार आहोत. करेक्ट? ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर लेकरांनो टोटल सुरुवातीचे 10 व्हिडिओ झालेत. येस, जर 10 व्हिडिओ झालेत, तर या 10 व्हिडिओज वरती आम्ही तुम्हाला एक क्रॅश कोर्स, एक एक रिव्हिजन लेक्चर त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही ना खूप स्टार आहोत. येस, 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार आहोत. त्या विद्यार्थ्यांना फक्त मला एवढं सांगायचंय, जे की एक्झामच्या अगोदर अभ्यास करायला सुरुवात करतात ना, त्याला आम्ही नाईट रायडर्स म्हणतो. येस, रात्री अभ्यास करायला आज नाईट मारायची आहे. अशा विद्यार्थ्यांनी जर आमचे हे रिव्हिजन क्रॅश कोर्सचे लेक्चर जर पूर्ण पाहिले, तर त्यांना त्यामध्ये खूप सोप्या पद्धतीनं शिकवलेलं लेक्चर समजून जाईल, शॉर्ट बट स्वीट मध्ये. ठीक आहे. आणि एकदम क्रिस्टल क्लिअर कॉन्सेप्ट तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतील. त्यानंतर लेकरांनो, बघा रे, पूर्णच्या पूर्ण सिलेबस मध्ये लेकरांनो तुम्हाला प्रिंटेबल थेरी नोट्स प्रोव्हाइडेड आहेत. आणि ह्या प्रिंटेबल थेरी नोट्स मी स्वतः अगदी इझी लँग्वेज मध्ये बट टेक्निकली साऊंड भाषेमध्ये त्यामध्ये मेन्शन करणार आहे, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या येणाऱ्या थेरॉटिकल पेपर मध्ये सुद्धा लिहू शकता. ठीक आहे. कुठेच कॉन्सेप्ट वाईज, कुठेच टेक्निकली गोष्टीमध्ये कमतरता येणार नाही, ह्याची गॅरंटी नक्कीच मी ह्या विनीत ट्युटोरियल ऑनलाईन प्लॅटफॉर्म मार्फत तुम्हाला देऊ इच्छितो. ठीक आहे. त्याच नंतर बाळांनो, आपण जर ज्या 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 सिलेबस मध्ये किंवा ज्या ज्या युनिट मध्ये फॉर्म्युलाज येणार आहेत, त्या फॉर्म्युलाज वरती सुद्धा एक शॉर्ट नोट्स, यस, वन पेपर स्टडी आपण तयार करून देणार आहोत. यस, एक इमॅजिनेशन फॉर्मॅट तयार करून देणार आहोत, जिथून तुम्ही जिथून तुम्ही परीक्षेच्या अगोदर सुद्धा काय करू शकता, पूर्णच्या पूर्ण रिव्हिजन करू शकता. बरोबर आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लेकरांनो, रिव्हिजन. ठीक आहे. आणि आपण कमी कुठे पडतोय, तर डेफिनेटली तुम्ही पहिल्या सेमिस्टर पासून 5व्या सेमिस्टर मध्ये एक गोष्टीवरती जास्त भर दिलं असतं, तर नक्कीच आज तुम्ही वेगळ्या लेवलला असला असतात एज्युकेशन मध्ये. बरोबर आहे. ती गोष्ट म्हणजे काय रे, तर आपण सर रिव्हिजन करत नाही. रिव्हिजन करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही रिव्हिजन, यस, एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये करायला लेकरांनो, तेव्हा डेफिनेटली एक रिझल्टंट, एक आउटकम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तुम्ही कधीही कुठलंही शिक्षण घेत असताना एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे, की सर, अभ्यास केल्यावरती तुम्ही एक्झाम मध्ये स्कोर कराल ह्याची गॅरंटी कमी आहे. का? कारण अभ्यास केल्यावरती तुम्ही रिव्हिजन करत नाही. रिव्हिजन करायला शिका. आणि ह्या रिव्हिजनचा फॉर्मॅट आम्ही तुम्हाला इथे पूर्णच्या पूर्ण प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर लेकरांनो, पहा रे, जे काही प्रॅक्टिस पेपर आहेत, प्रत्येक चॅप्टर वरती जसं युनिट टेस्ट घेत असतो, त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी जे जे इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहेत, ते सगळे प्रॅक्टिस पेपर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात माझ्या आवडीचा विषय तो म्हणजे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी काय, तर आपल्याला माहिती आहे की वी आर द इंजिनियर्स. बरोबर आहे ना? येस ऑर नो? इंजिनियर्स आहोत ना, किंवा टू बी इंजिनियर्स होणारे आहोत. तर लेकरांना एक गोष्ट आपण फार महत्वाची आणि खूप छान शिकलोय मागच्या 5 सेमिस्टर मध्ये. ती गोष्ट म्हणजे काय, प्रिव्हियस इयर पेपर बघायचे. बरोबर आहे. आपल्याला पॅटर्न कळून जातो की कुठल्या पॅटर्न मध्ये कधी कुठल्या चॅप्टरचा क्वेश्चन हा येतो, हे आपल्याला गोष्ट कळते. मग आपण अंदाजा लागत असतो सर, की मागच्या इयर मध्ये, विंटर मध्ये किंवा समर मध्ये हा क्वेश्चन आला होता, आता हा येणार नाही, हा येतोय. तर तसं लॉजिक लावत राहू नका. प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित अभ्यास करून कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. कारण त्यामध्ये इथं आपण जे काही प्रॅक्टिस पेपर पाहणार, त्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, त्याचं सुद्धा तुम्हाला आम्ही डिटेल्स एक्सप्लेनेशन विथ सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. आणि शेवटच्या लेकरांनो, जसं तुम्हाला मी म्हंटल की प्रत्येक प्रत्येक युनिटचं इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक सुद्धा आम्ही तुम्हाला त्या तुम्ही परचेस केलेल्या कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. तर मला असं वाटतंय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये विनीत ट्युटोरियल हे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म खरंच ग्रोईंग होतंय. आणि ग्रोईंग होण्यामागचं कारण आहे बाळांनो, तुम्ही स्वतः.
कारण तुम्ही स्वतः दिलेलं जे भरभरून प्रेम आमच्या अकॅडमीला आहे, त्यामुळेच विनीत ट्युटोरियलचा जो स्कोर आहे, एज्युकेशनल लेवल आहे, ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आणि त्यासाठी मी विनोद ट्युटोरियल ह्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. ठीक आहे. आणि नक्कीच तुम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच आम्हाला प्रेम देत जाणार, असाच आमच्यावरती विश्वास ठेवणार याची मी खात्री घेतो. ठीक आहे. चला तर लेकरांनो, त्याचबरोबर काय रे, तर ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे डेमो लेक्चर्स तुम्हाला जर पाहायचे असेल तर नक्कीच त्यासाठी तुम्हाला वन क्लिक करावं लागेल आणि ते वन क्लिक आहे बाळांनो, तुम्हाला डाउनलोड करावं लागेल विनीत ट्युटोरियल ऍप, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ब्रांचेसचं, येस सध्या तर माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बद्दल बोलणं आहे, पण अदर ब्रांचेस सुद्धा सेमिस्टर वाईज पूर्ण डिटेल सब्जेक्टचं तिथे अपलोडिंग असेल. ठीक आहे. चला आता सुरुवात करू बाकीच्या गोष्टीकडे न ध्यान देता. ठीक आहे, सुरुवात करूत लेकरांनो एनर्जी कन्झर्वेशन ह्या आपल्या आजच्या सिलेबस मध्ये. ह्यामध्ये काय काय पाहायचंय बाळांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या हा एनर्जी कन्झर्वेशन ऑडिट ह्या सिलेबस मध्ये एक लर्निंग असेसमेंट आणि दुसरं असतं लेकरांनो लर्निंग स्कीम आणि असेसमेंट स्कीम. तर लर्निंग स्कीम मध्ये आपण पाहतो की पूर्णच्या पूर्ण जो टीचर्स साठी ते शेड्यूल किंवा टीचर्स साठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेले असतात. ठीक आहे. आणि जे असेसमेंट स्कीम आहे ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी असते. टोटल हा जो सब्जेक्ट आहे लेकरांनो, ठीक आहे, तर टोटल जो एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट हा जो विषय, ह्या विषयाचा सब्जेक्ट कोड आपल्याला माहिती आहे 316 327. येस वर नो. येस. लॉजिक मध्ये मॅजिक माहिती आहे आपल्याला, हा इकडे आणि हा इकडे. चला पहा तर मग नो, जे आपल्याकडे असेसमेंट स्कीम आहे, ठीक आहे, ह्या असेसमेंट स्कीम मध्ये काय काय लेकरांनो, तर ह्या असेसमेंट स्कीम मध्ये थेरी, प्रॅक्टिकल आणि आहे सेल्फ लर्निंग. ठीक आहे. आणि नंतर मी या ठिकाणी लिहितोय लेकरांनो टोटल. ओके. चला पहा रे, तर या पूर्णच्या पूर्ण सिलेबस मध्ये आपल्याला जे लर्निंग असेसमेंट आहे, ती लर्निंग असेसमेंट अशा पद्धतीने पाहिजे, ज्यामध्ये लर्निंग असेसमेंट आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे, ज्यामध्ये थेरी, प्रॅक्टिकल, येस, सेल्फ लर्निंग, ठीक आहे, आणि लेकरांनो टोटल मार्क्स. तर पहा, टोटल आपल्याला माहिती आहे एक्झामचं ड्युरेशन हे 3 आवर आहे. एक्झाम ही थेरॉटिक होणार आहे. येस. क्लिअर. मग पहा रे, तर थेरी मार्क्स जे आपल्याला आहे, तर थेरी मार्क्स मध्ये आपल्याला माहिती आहे लेकरांनो की जे युनिट टेस्ट आहे त्यामध्ये 30 मार्क असतात. बरोबर आहे. जी मेन आपली फायनल एक्झामिनेशन आहे, येस, ती असते लेकरांनो 70 मार्क्स साठी. प्रॅक्टिकल मध्ये दोन गोष्टी डिवाइड केलेल्या आहेत. येस. त्यामध्ये इंटरनल म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये जर आपण ज्या मॅन्युअल सबमिशन लॅबोरेटरी वर्क जे करतो त्याचे 25 मार्क असतात. आणि लेकरांनो 25 मार्क हे तुमच्या एक्सटर्नल साठी असतात. 25 मार्क हे एक्सटर्नल, कारण ह्या 25च्या पुढे काय लागतं रे, हॅश लागतं. बरोबर, हे एक्सटर्नल मार्क्स आहेत. तुम्ही त्याला वायवा सुद्धा म्हणू शकता. आणि लेकरांनो सेल्फ लर्निंग असेसमेंट मध्ये परत तुम्हाला या ठिकाणी 25 मार्क असतील. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही डिस्कशन केले लेकरांनो, तर हे 100 मार्क, हे 25, जे 125, 150 आणि 175 असा हा एनर्जी कन्झर्वेशन अँड ऑडिट हा विषय तुम्हाला 175 मार्कासाठी, ठीक आहे, सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, व्यवस्थित पाहू शकता. असेसमेंट स्कीम मध्ये थेरी, प्रॅक्टिकल, सेल्फ लर्निंग. ठीक आहे. यामध्ये लेकरांनो थेरीसाठी युनिट टेस्ट 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट होतात. त्यामध्ये आपण काय करतो, दोघांचा ऍव्हरेज घेतो, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर थेरी मेन एक्झाम 70 मार्काची होते. प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये जे आपण जे लॅबोरेटरी वर्क करत असतो त्याचे 25 मार्क, एक्सटर्नलचे 25 आणि सेल्फ लर्निंगचे बाळांनो परत 25 मार्क, असा हा विषय तुम्हाला कितीसाठी आहे रे, 175 मार्कासाठी असेल. ठीक आहे. चला तर पहा लेकरांनो, पुढे काय रे, टोटल जो एनर्जी कन्झर्वेशन ऑडिट आहे बाळांनो, ह्या सब्जेक्ट मध्ये टोटल 5 चॅप्टर आहेत किंवा 5 युनिट आहेत. जो पहिला युनिट आहे तो आहे लेकरांनो एनर्जी कन्झर्वेशन मॅनेजमेंट.
ठीक आहे. दुसरा जो युनिट आहे बाळांनो तो आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन. तिसरा जो युनिट आहे तो आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम. चौथा जो युनिट आहे तो आहे बाळांनो एनर्जी कन्झर्वेशन वाया को जनरेशन अँड टॅरिफ. आणि जो पाचवा युनिट आहे बाळांनो तो आहे एनर्जी ऑडिट. ठीक आहे. क्लिअर. मग आता यांच्यामध्ये मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन जो की तुमच्या अगदी हृदयाचा विषय, अगदी जवळचा विषय आहे. कारण जे काही चाललंय ते मार्क्स साठी चाललंय. बरोबर आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. तसंच म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं सगळा विषय बाजूला ठेवून महत्वाचा विषय म्हणजे मार्क्स. तर मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन लेकरांनो ते आहे 8, 14, 16, 16 आणि 16. जो पहिला चॅप्टर आहे एनर्जी कन्झर्वेशन मॅनेजमेंट तो 8 मार्कासाठी. दुसरा जो चॅप्टर आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन तो 14 मार्कासाठी आहे. तिसरा जो चॅप्टर आहे एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सिस्टीम 16 मार्क्ससाठी. चौथा चॅप्टर एनर्जी कन्झर्वेशन वाया को जनरेशन अँड टॅरिफ परत 16 मार्क्स. आणि सगळ्यात शेवटचं तो म्हणजे एनर्जी ऑडिट तो किती मार्कासाठी बाळांनो तो सुद्धा 16 मार्काला आहे. ठीक आहे. तर आपण पहिलं तर डिस्कशन बघितलेच आहे की एनर्जी कन्झर्वेशन मीन्स व्हॉट. ठीक आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलंय. एनर्जी कन्झर्वेशन मीन्स रिड्यूस द अननेसेसरी ग्रोथ ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. येस. इको फ्रेंडली अँड इकॉनॉमिकली. हे तर पाहिलंय. आता शेवटच्या शब्दाकडे येतोय की सर एनर्जी ऑडिट काय हो. तुम्ही विचार करणार सर मधला सिलेबस तर तुम्ही कोर्स परचेस केल्यावर सगळ्यात शिकायला मिळणारच आहे. एनर्जी ऑडिट मीन्स व्हॉट. एनर्जी ऑडिट इज द प्रोसेस. Energy audit is the process of inspecting, analyzing, and monitoring of the energy flow काय काय. Yes, analyzing, monitoring, and yes, inspecting of energy flow. ह्याच लेकरांना ह्यालाच काय म्हणतो आपण एनर्जी ऑडिट म्हणतो. बरेच जण विचार करत असतील एनर्जी ऑडिट करण्यामागचं ऑब्जेक्टिव्ह काय, का करायचं एनर्जी ऑडिट. तर लेकरांनो सगळ्यात महत्वाचं एनर्जी ऑडिट केल्यामुळे आपल्याला कळतं की कुठे ऍक्च्युली अननेसेसरी एनर्जी काय होते रे यूज होते किंवा युटिलाइज होते ती आपण करू शकतो. त्याचप्रमाणे एनर्जी ऑडिट मध्ये आपल्याला कळतं लेकरांनो की जी एनर्जी इफिशियन्सी आहे ती इम्प्रूव्ह कशी करता येईल. आणि इम्प्रूव्ह करतोय म्हणजे डेफिनेटलीच विथ द हेल्प ऑफ ऑडिटिंग आपण काय करतो लेकरांनो या ठिकाणी लॉसेस कमी करतो. या ठिकाणी जो वेस्टेज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जो यूज करतोय ते सुद्धा कमी होईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे लेकरांनो जी एनर्जी इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते. ठीक आहे. जी एनर्जी इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते त्यासाठी लागणारी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुद्धा आपल्याला कशा थ्रू पाहायला मिळेल लेकरांनो एनर्जी ऑडिट ह्या चॅप्टर मधून आपल्याला शिकायला मिळेल. ठीक आहे. तर एनर्जी कन्झर्वेशन किंवा एनर्जी जे ऑडिटिंग करतो ह्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय लेकरांनो की जे इन्व्हायरमेंटल किंवा इन्व्हायरमेंट मध्ये जे पोल्युशन क्रिएट होते ह्या पोल्युशन सुद्धा कुठे ना कुठेतरी आपल्याला काय करायचंय रिड्यूस करायचं आहे. ठीक आहे. तर नक्कीच बाळांनो तुम्हाला ह्या पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये एक शॉर्ट बट स्वीट मध्ये पूर्णच्या पूर्ण सिलेबस